इकडे फोटो तिला बघायला बघ किती जण उरले बरेच थोडंसच झालं. त्या तुम्ही म्हणता खाता हा मग 2च मिनिटं होय माझा फोटो काढ ना मी पण तुझा काढतो मोठी चंक मस्त आतमध्ये बघ काय नेवाली आणि मांगरूळला चाललोय. गुड आफ्टरनून गाईज. तर आता आम्ही नेवालीला चाललोय. सकाळी चाललेलो 2 वाजता निघलो. या भाग्यश्री संजमुला टाइम झाला. आमची मॅचिंग झाले बघा. पर्पल पर्पल भाग्यश्रीचा अजून येत नाही. आमच्या 2 गाड्या निघल्या आणि त्यांची 1 गाडी म्हणजे 3 गाड्या 10 माणसं. तर आता बघू पुढचा दाखवतो आम्ही. तिला घे ना एडिट करा. पुढे पप्पा आणि अभि बसलेत. चपलीचं उद्घाटन केलं मी. तर आता आम्ही बापगावला थांबलोय मिठाई घ्यायसाठी. पप्पा आणि अभि उतरले आणि बघा विशाखा पण आले आमच्या गाडीन. आमच्या 2 गाड्या आहेत. 1 गाडी मागे आहे ती पुढे आहे. हा पुढे थांबले आता. अजून भागुदेवी हा अजून त्यांची गाडी आहे. आणि आता आमचा बघा पर्पल पर्पल मॅचिंग. तिसरी पण पर्पल आली. कोण तू? मला वाटलं अजून कोणतरी आली. तिसरी 1 2 3. तर गाई जेवायला चालल्या आणि आता वाजल्या 1:30. आम्ही पोहोचू कवा जेवण. आता आम्ही तिथं जेवायला बसायला पाहिजे होता. आम्हाला भूक लागले. मिनी तिथं जेवायचं आहे तर काही खाल्ला पण नाही. ठीक आहे दादा कुठं कोण मिनी गाव दादा पण कोण ग खालची वसाडला चालू. आम्ही त्याच बघत होतो. मी मम्मीला बोलतो सापडची बघ. सापड हे तुम्हाला दोघींना घ्या. आली एकदांची. किती वाजलं काय आलंय ना 2 तर इथंच वाजलं गंधारीवरती. तुझं कवर ना आहे घरी. डोंगर दिसत गेलं 3 वाजलं तरी आम्ही पोहोचलो नाही. पाऊस पण आला. पोहोचलो आता जस्ट. आपल्याला दे काय आपलं आधीच एडिट कर. चला बाबा चित्राला भेटायला. या माणसामुळे आम्हाला खूपच लेट झालेला आहे. आम्ही एवढ्या लवकर आलो कसं वाटतं? हा
ही एक हिला मेकअप करायला जाम टाइम लागतं. मेकअप का पावडर इकडं मेकअप उतरली पण. आता आईच्या मोबाईलवर कॉल कर. त्यांनी पटकन गाडी पकडली. मोठे ओझे ना येल ना तुझ्या. काय बोलशील? काय बोलू, साडी भेटल आता मला एक. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके कुछ ज्यादा हो गया. काय चाललंय शर्ट वेट लगाय. तिला साडी भेटायला दिल्या. तुम्ही आता पकडा इथं. मंग्या द्यायला बोललो असं राहू. दीपाळी दुसरा नंबर. आता यांना पण गाई शर्ट आणि काय साडी भेटेल. खेळ खप. लावीचा भंडारा. वहिनीचं फोटो फोटो नाही करत आत्या. बाय बाय. हाय 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 गाईस. काय सब काय पडणार सबस्क्राईब करा. नाही तर गाईस पाणी आले. यांचं काय झालं काय सांगता असं. गाईस हाय करा. कोणी हाय नाही करत. सगळी इकडं तिकडं मिरवतात. गाईज ही ब्लॉगर आहे हा का. तिचा ब्लॉग मी काय बोलायला. पाऊस बघा किती पडतो आणि ही गाडी बघा आणि ती टेम्पो बघा. रात्री जरी असा पाऊस असता ना मी 4 किलो का 8 किलो मासे पकडलं असतं. नाही हे बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवला. नाही म्हणजे ब्लॉग मध्ये दाखवता. एकेला शेअर केलेलं आणि ते दाखवतो. हे बघा हे रात्रीचे मासे पकडायला काय सगळं आणले. हे बघ अजून अजून दिसतील ना. नाही ही बालदी ही अर्धी बालदी भरलेली ना. अजून एक आता इथले बालदी घेऊन ना तर ती दुसरी मोठी बालदी ती पूर्ण भरलेली होती. ही बाई ही मोठी बालदी होती अख्खी भरून. थांबा अजून तुम्हाला दाखवतो. आता कट कर. बघा हे बघा मासे बघा कसा ढीग. बघा कसा ढीग. हा मग
खाल्लं म्हणजे वालवलं. ती ब्लॉग मध्ये शिकवलं दुसरी. चला गाईस तर पाणी आणलं आमच्यासाठी हात धुवायला. पण कमी करू. गाईस तर आम्हाला अशीच समजतात. मी नाही ग्लास घेऊन काय करला जे ना जे ग थपला. मस्त आतमध्ये बस काय चला आपण कुठे बसायचं मामा. कामाला लावले. या खोलीत बसत काय त्या खोलीत बसत इथंच बसचल म्हणजे काही लागलं कोशिंबीर आणलं का ना. गाई सॅलडला वेगळी. तर आताच आमचा जेवण झाला आणि हिचा पण ब्लॉग चालू आहे, माझा पण चालू आहे. यांना अंडा भेटला नाही पण मला आवडतच नाही गाईस तसं. हिला जास्त पाहिजे होता, मला भेटला. आता जेवण झाले जाम. तुमची बायको टेम्पून बसेल का? चला बोलते ती बसेल. चिलच्या पुला आहे तिथं. डिस्कस करा. घेऊन ना रिक्षावाला. ये पण ब्लॉगर, आम्ही पण ब्लॉगर. नुसतं ब्लॉग बनवता पण ते टाकायचा अजून पत्ता नाही. सगळं आम्ही बनवता पण ते टाकतच नाही. एडिट करायला टाइमच नाही आम्हाला. आणि आता आम्ही चालत चालले. जरा चालत जाण्याची मजा घेता. रोड बघा किती मस्त आहे. आमच्या यांचं डोलं बघा. यो बाबा डायरेक्ट पाणी आला. माहिती आहे तुम्हाला. खरं आहे. तिला बघायला बघ किती जण. उरले बरेच. थोडंसच झालं. त्या तुम्ही म्हणता खाता. थांबच 2च मिनिटं. बस झालं चल. बाबा गाई तिथं पाना बिना फेकतात माझ्या अंगावर. बघला ना कसं असतं ज्याचा त्याला. शेवटी ज्याचा त्याला बघला ना. ज्याचा त्याच्याने उरवलं. इकडंच उरवलं. बघला ना कसं असतं. माझ्या अंगावर उरवलेला तो उरला. यार इकडे या ना 2च मिनिटं. फोटो काढूया आपण. आता इकडे फोटोशूट चालू होईल तर खपणार नाही. बुमरिंग ती तुमची चालत आहे. यांच्या खबरा काही नसतात समज. मोबाईल मध्ये तिची काढलेली या माग इकडे फोटोग्राफर भागू 1 2 3 स्टार्ट. दाखव ना इकडे. मी डिलीट थांबा ना. ही ब्लॉग मध्ये टाकेन मी आता. 1 2 3 स्टार्ट. हो मी तिकडे कुठे बघले. गाईस व्ह्यू बघू शकता तुम्ही. तुला बोलता नाही येत. देख रे मी बोलता बरोबर. ते गाईच नुसती बोलते. अरे या पण ट्राय. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो. आता आम्ही चाललोय त्यांच्या कुठे नेवाली गावाच्या बाहेरच एक मंदिर आहे. तर आम्ही तिकडे चालले. आता मंदिर राधाकृष्णाचं मंदिर आहे. तर आम्ही सगळीजण आता हसत खेळत मजा करत चाललोय रस्त्यामध्ये. तर बघूया आता मंदिर कसं आहे. हा उडो आता उडो. हा उडो. नाही त्याने असं अशी उडो म्हणजे. सगळ्यांना आता पाहुणी एक मैत्रीण भेटले. तर बघू का बोलता कधी समजेल आता आपल्याला. मग कोंबरा गावठी बघ. ओरिजिनल गावठी ओरिजिनल. तर आम्ही आता चालत चालल्या. पाणी बघू ना. गाईस 3 किलोमीटर आहे आणि आम्ही चालत निघले. हो या दोघांना जरा जास्त हाऊस आले चालायची. कारण नेचरच असं आहे का चालत जायला मजा येईल.
गाईस डोंगर दाखवा ना मलंगडचा. दिसत नाही पण आम्हाला एवढा चालवला नसता म्हणून वैभव आला आम्हाला घ्यायला. गाईस इथं ब्लॉक चालू. हिचा गाईज काही संपतच नाही. मलाच काही कळलं नाही त्या. आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. तुम गए हो क्यों उड़ाओ तुझा. पुढचा तुझा मित्र सुद्धा. इकडे चला 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 सीट खाली करा. चला चला चला. हा तो मंदिर. आता उतरा. पाडला काय सीट. क्या बोला तूने? तुम्हाला तर त्याच आधी मंडळी आमची पुढे गेलेली आहे आणि आमचा दादा आता कॅमेरा इथंच ठेवा. कॅमेरा इथंच ठेवा जिथं पोहोचू. आता खाली मंडी. अजून वन्स मोर नाही एकदम. हाय कर. गाईस धनुच्या मैत्रिणी दाखव ना. मैत्रिणी बघल्या ना. बाबा बाबा टाली बोली बिडू कोण. ही मेन ब्लॉगर. गाई स्विमिंग पूल आहे. तुम्ही अंघोळ करू शकता. गायनी चाटलेला चांगला असतो बोलतो. तो त्याला किती चाटला. पैसा नाही. तुझी मैत्रीण मित्र. चला गाईस भेटूया. भेटूया नंतर कसं मी चालूच ठेवते ना. कोणला यो त्याला खाऊ गे. गाईस तर पाहू शकता तुम्ही राधाकृष्णाचं मंदिर आहे. पण आतमन फोटो अलाउड नाही म्हणून तुम्हाला दाखवता येणार नाही. तुम्ही या नक्कीच. जाम भारी आहे. झाला. मी आता हा जोक नाही सांगू शकत. माझा टोन दुखला. नंतर सांगेन. हे डोका दुखायला लागला पण माझा फोटो काढ ना. मी पण तुझा काढते मोठी चंक. तर आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि तो मंदिर 5 मिनिटांच बंद झाला. आम्ही थोडा फिरलो आणि मग आता घरी चाललो. पाऊस पण आता भरपूर येईल असं वाटतं. क्लायमेट बघू शकता. जावई सासऱ्याची जोडी बघा. चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.